श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? तर मी आज तुम्हाला एक खूप छान गोष्ट घेऊन आली आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ करत आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. कारण मी ही पहिल्यांदा वाचली ना, तर खूप म्हणजे मला ही एकदम हृदयस्पर्शी गोष्ट आहे आणि माझ्याही डोळ्यातून पाणी आलं. तुमच्याही डोळ्यातून नक्की पाणी येईल. ऐका ही गोष्ट कशी आहे आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा, तुम्हाला ही माझी गोष्ट कशी वाटली. तर ही एक गोष्ट यात म्हणजे बाप लेकीचं किती एकमेकावरती प्रेम असतं. आईपेक्षा मुलगी ही बाबाची खूप जवळ असते. तर ह्या गोष्टीवरून तुम्हाला इथं समजून येईल. परंतु ज्यावेळेला त्या मुलगीला सत्य कळतं, ती इतकी म्हणजे असं चालू करते. ती गोष्टमध्ये छान आहे. तुम्ही पहा ऐकून. तुम्हाला ते ते कळून जाईल. खरं शेवटच्या क्षणी खूप छान आहे. शेवटही खूप गोड आहे आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की, नक्की मला कमेंट करा. तर चला मग मला सुरुवात करते. ऐका तर मग. स्पर्श. आपल्या गोष्टीचं नाव आहे स्पर्श. लेकीची पाठवण करून घरी आली ती दोघं. कपिल आणि कावेरी दोघीही एकटी पडली होती आता. आजच लग्न लागून सासरी गेली होती. त्यांची एकुलती एक मुलगी परी. परीच्या घरात पडलेल्या पहिल्या पावलापासून तिचा आज घराबाहेर कायमच्या पडलेल्या पावलांचा प्रवास बघितला होता. त्या आता प्रचंड रिकाम्या वाटणाऱ्या घराने. कावेरी हॉलमध्ये सोफ्यावर बसली, मान मागे करून डोळे मिटून, आणि तिला आवाज आला. हुंदक्यापासून तत्परतेने हमसूर रडण्यापर्यंत पोहोचलेल्या कपिलच्या आवाजाचा. कावेरी पळतच परीच्या बेडरूममध्ये गेली, आवाजाचा मागोवा घेत. कपिल परीच्या बेडवर बसून घडी घातलेल्या एका हात डोळ्यावर ठेवून ओक्साबोक्स रडत होता. कावेरी भरल्या डोळ्यांनी कपिलच्या बाजूला जाऊन बसली. त्याच्या पाठीवरून हात फिरवून लागली. तरी मी तुला सांगत होते की काही अडलं नाहीये सांगायचं, कावेरी बोलली. क्षणार्धात भूतकाळ जवळजवळ 25 वर्षे मागे गेली ती दोघी. एक वियोगात बुडलेल्या हळव्या मनाची जोडी. 10-15 दिवसाच्या परीला कपिल हातात धरून छातीशी अलगद कवटाळून रात्र फेऱ्या मारत असे. सिझेरियनमुळे प्रचंड थकलेल्या कावेरीला आराम मिळावा म्हणून. रडणारी परी क्षणार्धातच थांबत असे जेव्हा कपिल गाणं सुरू करे. मेरे घर आई एक नन्ही परी. बेदम आवडतं गाणं होतं ते त्या 15 दिवसाच्या लुसलुशीत लाळ भोंडोळ्याचं, आणि त्यामुळेच परी हेच नाव ठेवलं असं वाटलं होतं कपिल कावेरी दोघांनाही. ते कपिलमधील प आणि कावेरीमधील री हे उगीचच आपलं कोणी विचारलं तर सांगायला. तर अशी ही परी खरंच शब्दशः परी होती. तिच्या बाबाची टोकाचे लाड करायचा तिचे कपिल. तिचा बाबा टोकाचे लाड करायचा, कपिल टोकाचे हट्ट पुरवायचा. परीनी कपिल या दोघांनी मिळून घातलेल्या धुडगुसाला कावेरी परी कथा म्हणायची. अधूनमधून बाप लेकीला जमिनीवरही आणायची. 15 दिवसाची बाबाची छातीला चिकटलेली परी 15 वर्षाच्या पर्यंतच बाबाला बुलेटवर मागे बसवून गाव फिरू लागली होती. कावेरी नको नको म्हणत असतानाही लेह लडाख करू आली होती बाप-लेक बुलेटवरून. हाईट करून आईची हवा टाईट करण्यात पटाईत झाली होती परी तिच्या बाबांच्या कंपनीत. ते एकाच दिवशी आवडलेल्या पिक्चरचे लागोपाठ 3 शोज बघणं असो, वा बोट लावून गिरगाव चौपाटीवरची 8-10 प्लेट पाणीपुरी उडवणं असो, पायी चालत शिर्डीला जाणं असो भर पावसात, किंवा कुठल्या कडावरने गडावर ट्रेकला जाणं असो, असे एक ना अनेक आईची छाती दडपून टाकणारे उद्योग करण्यात आघाडीवर असे परी आणि तिच्या बाबांची जोडी. मोठी झालीस घोडे आता, निदान 4 जणां तरी सूट चिकटू नकोस बाबांच्या अंगाला. काय म्हणतील लोक, कावेरी आपल्या परीने परीला सांगायचा प्रयत्न करी. पण ऐकते ती परी कसली. बुलशिट, वी आर फ्रेंड्स, हू केअर्स अबाउट अदर्स, असं म्हणत गप्प करत असे ती तिच्या आईला. कपिल, अरे तू तरी समजून सांग तिला. इतकं बिनधास्त शोभत नाही मुलीच्या जातीला. हताश कावेरी कपिलकडे मोर्चा वळवत म्हणे.
कोण मुलगी? कुठे मुलगी? मला तर बुवा मुलगा आहे. हो की नाही पट्टीबाबूराव? कपिल परीकडे बघत हे बोले. नी दोघांनी हसत एकमेकांना दिलेल्या टाळ्यांचा आणि कावेरीने जोरात कपाळावर मारलेल्या हाताचा एकत्र आवाज घुमे मग खोल्यातून. अरे, असे हे सगळे अंतरंगी उद्योग करत परी चांगली शिकली, CS झाली, एका मल्टीनॅशनल बँकेत कामाला लागली आणि एके दिवशी आली घरी सांगत की तिने लग्न ठरवले. कावेरीच्या पायाखालची जमिनी सरकली. कपिललाही आयुष्यात पहिल्यांदाच परीची मुलगी म्हणून चिंता वाटली. पण त्याचा त्याच्या लेकीवर चॉईसवर विश्वास होता नक्कीच. ऑफिशियल एकमेकांच्या घरच्यांना भेटण्याचा दिवस ठरला आणि कपिलने कावेरीला सांगितले की नाऊ इट्स टाइम टू से ट्रूथ टू आवर डॉटर. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तरी निदान वस्तुस्थिती माहिती असायलाच पाहावी. कावेरीची विशेष सहमती नसतानाही कपिलने परीला बोलवलं. परी आली. ती नेहमीप्रमाणे सरळ जाऊन कपिलच्या खांद्यावर हात ठेवून त्याला रेलूनच बसली. कपिल घसा खोकरून बोलू लागला. परी बेटा, तू आता 25 वर्षाची होशील. लग्न करून लवकरच सासरी जाशील. पण त्याआधी एक गोष्ट तुला कळणं रादर ती तुला आपणहून सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. तुझी आई 7 महिन्याची प्रेग्नंट होती जेव्हा मी तिच्याशी लग्न केलं. कावेरी माझ्या मावस भावाची बायको. दोघांना छान संसार चालला होता. कावेरीला दिवस गेले होते आणि तशातच तिच्या नवऱ्याचा म्हणजेच तुझ्या बाबाचा रोड ॲक्सिडेंट झाला. ऑन दी स्पॉट गेल्या होत्या 2 गोष्टी. 2 शरीरातून तुझ्या बाबाचा जीव आणि तुझ्या आईचा आत्मा. अचेतन झाली होती कावेरी, जणू काही एखाद्या पुतळाच. डॉक्टरने सांगितलं की ह्या वेळीच मोकळ्या झाल्या नाही तर त्यांच्यावर पर्यायाने त्यांच्या पोटात वाढणाऱ्या गर्भावर म्हणजे ती पूर्ण मन मोकळे करून रडल्याशिवाय तिचं मन हलकं होणार नाही असं डॉक्टरांनीच सांगितलं. अतिशय वाईट परिणाम होतील गर्भाशयावर. मी UKहून काही दिवसाकरताच आलो होतो इथे. पण मग परतणं झालंच नाही माझं. तुझ्या आईशी लग्न केलं मी एकट्याने पूर्णपणे सारासार विचार करत. कोणाच्याही दबावाखाली बळी न पडता. आमच्या पहिल्या रात्री मग कावेरी रडली, अगदी धाय मोकलून रडली. अँड आय डिडंट स्टॉप हर. नॉर्मल केलं होतं कावेरीला. तिच्या रात्रभर रडण्याने हळूहळू रुळत गेली ती तिच्या नव्या संसारात. आमच्या संसारात कावेरी जेव्हा पूर्ण बरी झाली म्हणजे आमच्या लग्नानंतर 4-1 महिन्यांनी, तेव्हा पहिल्यांदा मिठीत घेतलं मी तुझ्या आईला. बायको आधी मुलीला मिठीत घेणारा पहिलाच पुरुष असेन मी या जगातला. पण मग नंतर आम्ही एकमेकांच्या संमतीनेच ठरवलं की आपलं दोघांचं मूल होऊ द्यायचं नाही. आता फक्त प्रेम करायचं आपल्या परीवर. प्रेमात कोणीही वाटेकरी आणायचाच नाही. अँड वी स्टूड स्ट्रॉंग ऑन आवर डिसिजन. एवढं बोलून कपिल थांबला होता आणि अचानक त्याला जाणवलं की परी आता त्याच्यापासून बऱ्याचपैकी लांब झालेली, दूर बसलेली, हमसून रडत. कपिलने तिच्या डोक्यावर हात ठेवून पाहिलं, पण त्याआधीच परी रडत रडत तिच्या खोलीत पळाली होती. त्या दिवसानंतर मात्र आमूलाग्र बदल झाला होता परीत. अचानक प्रगल्भ जाणवू लागली होती ती. बाबांच्या पावलातून घुटमळणारी ती आता आईच्या पाठीपाठी दिसू लागली होती. कपिलच्या अंगाशी जाणं तर दूरच, त्याच्या वाऱ्यालाही उभं राहणं टाळू लागली ती. जणू एका क्षणात तो माणूस त्याचं घर परक झालं होतं तिच्यासाठी. तो माणूस ज्याने त्याचं आयुष्य वेचलं होतं तिच्यासाठी. ते घर ज्याने हरवलेल्या हक्काचं छत्र दिलं होतं तिला. त्यानंतरचे काही महिने मग कधी एकदा जाते या घरातून अशी पद्धतीने तुटकच राहिली होती परी त्या छताखाली. कपिल भूतकाळातून भानावर येत रडतच कावेरीला बोलला. आज निरोप घेतानाही मला फक्त लांबून नमस्कार करून पुढे सरकली ती. कारण वस्तुस्थिती कळाल्यावर मीही एक परका पुरुष झालो होतो तिच्यासाठी. फक्त एक पुरुष. मी केलेलं सगळं कवडीमोल झालं क्षणार्धात. कावेरी रडत कपिलला सावरत त्याच्या पाठीवरून हात फिरवत सगळं ऐकत होती. आमची नाही तर माझी मुलगी इतकी स्वार्थी निघावी असा विचार करत कपिल पुढे बोलला. आता फक्त एकच कर म्हणावं परीला. जेव्हा मी जाईन कायमचा तेव्हा तरी येऊन बिलग मला एक बाप समजून.
ते निष्प्राण शरीर कुठल्या बाहेरच्या पुरुषाचं नसून बाबाचं आहे आपल्या असं समजून निदान एक आपुलकीचा स्पर्श तरी कर म्हणावं तुझ्या बाबाला, ज्याने त्यांची स्वतःची नसलेली लेक 15 दिवसाची असल्यापासून 25 वर्षाची होईपर्यंत होणाऱ्या तिच्या प्रत्येक स्पर्शातून निखळ नि निव्वळ पितृत्वच शोधलं. इतकं बोलून कपिल जागेवरून उठला. शेरवानीचे वरचं बटन सोडलं त्याने. खूपच उघडत होतं. मी कपडे बदलून आलोच, तूही घे आवरून, दमली असशील, हे कावेरीला बोलून तो वळला आणि समोर बघतो तर दारात परी उभी होती, हात जोडून घळाघळा रडत. अर्ध्या रस्त्यावरून गाडी वळवायला लावली हिनं. मी म्हटलं उद्या जाऊया, पण छे, ऐकते ती परी कसली. तिच्या ह्याच मॅडचॅपपणावर तर मी भाळलो होतो. मग काय म्हटलं, भोगा आता परीचा नवरा आणि हसत हसत बोलत होता. कपिलने चक्रावून कावेरीकडे पाहिलं. मी जरा टेकलेच होते की ही दोघं आली मागोमाग. तुला बोलणारच होते की तुझ्या रडण्याचा आवाज आला आतून. परीने तोंडावर बोट ठेवून मला ती आल्याचं तुला कळू देऊ नको असं खुणावलं होतं. कावेरीनं एकदाचं सांगून हुश्श केलं. परी धावतच गेली कपिलकडे नि कडकडून मिठी मारली त्याला. कपिलच्या शेरवानीचा खांदा चिंब झाला तर परीच्या केसातून कपिलच्या डोळ्यातून सांडलेले मोती विखुरले. मी तुझ्यासारखी असामान्य नाही रे बाबा. मी सत्य पचवून घ्यायला माझा वेळ घेतला. पण तू का नाही आलास पुढे मला जा विचारत. तू का नाही फोडलंस मुस्कट माझं. परी हमसून बोलत होती. कपिल काहीच बोलला नाही, फक्त हसला बऱ्याच दिवसांनी, अगदी मोकळेपणाने, परीपुरतीच सीमित असलेली मिठी सैल करत. त्याने त्याचे दोन्ही हात उघडले. अनिशकडे बघत धावतच आला. मग अनिशही परीच्या बाबांच्या आणि त्यांच्या बाबांच्या मिठीत एक अस्सल पित्यांचा स्पर्श अनुभवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. कशी वाटली गोष्ट नक्की सांगा. आलं ना तुम्हाला आत्ताही डोळ्यात पाणी? माझ्याही आलं. खूप छान गोष्ट आहे, हृदयस्पर्शी गोष्ट आहे. मुलींनी तर तुम्ही नक्की ऐका. बाबा आणि ही माझी गोष्ट मी इथंच थांबवते. माझी गोष्टी तुम्हाला कशा वाटतात ह्या नक्की कमेंट तरी एक तरी छोटी कमेंट करा किंवा श्री स्वामी समर्थ तरी म्हणा, अशी कमेंट करा तर मी समजून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.